सर्वेभ्य नमो नमः। मम नाम शिंदे अमोल अस्ति। शारदा संस्कृत क्लासेस इति नाम्ना विशेष वर्गं चालयामि ऑनलाइन तथा च ऑफलाइन अपि। तर्हि नवमी कक्षायाः कृते एतद् संस्कृत पुस्तकं नियुक्तं वर्तते। तस्मिन् पुस्तके प्रस्तावनायाम् एकम् अति महत्त्वपूर्णं श्लोकम् आगतं वर्तते। तस्य उच्चारणं कथं करणीयं, तस्य भाषान्तरणं किं भवति इति अधुना वयं पश्यामः। अव्याकरणमधीतं भिन्नद्रोण्या तरङ्गिनी तरणं भेषजमपथ्यसहितं त्रयमिदमकृतं वरं न कृतं। आता हा श्लोक, याचं उच्चारण कशा पद्धतीनं करायचं हे आता आपल्याला सांगितलेलं आहे। आता याच्यातील संधी विग्रह अव्याकरणम मधीतम, अव्याकरणम अधिक अधीतम, भेषजम अपथ्य सहितम, भेषजम अधिक अपथ्य सहितम, त्रयम इदम अकृतम, त्रयम अधिक इदम अधिक अकृतम। तर आता पाहू याचा अर्थ काय होतो नेमका। तर पहा काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, अव्याकरणम अधीतम, व्याकरणाशिवाय कोणतीही भाषा अवगत करणं किंवा शिकणं। भिन्न द्रोण्यात तरंगिनी तरणम, द्रोणी म्हणजे होडी किंवा नाव, जहाज, तरंगिनी म्हणजे नदी, आणि भिन्न द्रोणी म्हणजे काय, छिद्र असलेल्या नावेतून किंवा छिद्र असलेल्या होडीतून नदी ओलांडणे। भेषजम अपथ्य सहितम, भेषजम म्हणजे औषध, अपथ्य पथ्य न पाळता औषध घेणं, त्रयम इदम अकृतम वरम न कृतम, या तीन गोष्टी करण्यापेक्षा कधीही न केलेल्याच बऱ्या। म्हणून कुठलीही भाषा आपल्याला चांगल्या प्रकारे शिकायची असेल तर व्याकरण हा त्या भाषेचा आत्मा असतो आणि तो आपण आत्मसात करणं अत्यंत आवश्यक आहे। एखादी नदी ओलांडायची आहे आपल्याला, तर ती ओलांडत असताना ती ज्या होडीच्या सहाय्यानं, नावेच्या सहाय्यानं, जहाजाच्या सहाय्यानं आपण नदी ओलांडत आहोत ती छिद्ररहित असणं अत्यंत आवश्यक आहे। छिद्र नको आहे त्या होडीला, का छिद्र असेल तर पाणी आतमध्ये येईल आणि आपण त्या नदीच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाऊ अथवा नाही माहीत नाही। आणि आपल्याला एखादा रोग झालेला आहे आणि तो रोग दुरुस्त व्हावा म्हणून आपण जे औषध घेतोय डॉक्टरांच्या, वैद्यांच्या सल्ल्यानं घेणं आवश्यकच आहे। पण डॉक्टर त्या औषध घेण्याबरोबर काही पथ्य सांगत असतात, ते पथ्य न पाळता जर आपण ते औषध घेतलं तर त्या औषधाचा सकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकत नाही। म्हणून या ठिकाणी म्हणलेलं आहे की या तीन गोष्टी करण्यापेक्षा नाही केलेल्याच बऱ्या। तर धन्यवाद। ऑफलाईन ऑनलाईन ट्यूशन क्लासेस चालवतो, प्रोजेक्टरच्या माध्यमानं मस्त विद्यार्थ्यांची तयारी करून घेतो आणि आमच्याकडे 97 किंवा 97पेक्षा प्रत्येक एका कमी गुणाला बोर्ड परीक्षेमधल्या 1000 रुपये वापस दिले जातात। अतिशय कमीत कमी शुल्क ठेवून, सेवा शुल्क ठेवून आम्ही या ठिकाणी संस्कृत भाषेच्या प्रचार प्रसाराचं कार्य करतोय, अध्यापनाचं कार्य करतोय। तर ऑफलाईन ऑनलाईनच्या माध्यमानं आपण आम्हाला संपर्क करू शकता। तसेच यूट्यूबवर शारदा संस्कृत क्लासेस याही माध्यमानं आपल्याला अनेक व्हिडिओ पाहावयास मिळू शकतात। तर धन्यवाद।